भाडेपट्ट्याबद्दल कायदेशीर माहिती मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन नीट ऐका. खाजगी मालमत्तेचा भाडेपट्टा म्हणजे काय आणि तो कसा केला जातो आणि त्याबाबतचे कायदेशीर नियम कोणते आहेत ते आपण पाहूयात. अनेक वेळा लोकांना भाडे करार आणि भाडेपट्टा यामध्ये गोंधळ होत असतो. म्हणजे काय, त्यांना समजत नाही दोन्ही एकच आहे की वेगवेगळं आहे. कुठलं भाडेपट्टा आणि भाडे करार. तर त्यामुळे भविष्यात त्यांच्या बऱ्याच वेळेला गोंधळ झाल्यामुळे वाद निर्माण होतात. म्हणून आज हा विषय मी घेतलेला आहे आणि तो सोप्या भाषेमध्ये कायदेशीर पद्धतीने तुम्हाला समजून सांगणार आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट सौ वैशाली कोराटे बोलते आहे आणि आपल्याला माहिती आवडल्यास नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. भाडेपट्टा म्हणजे काय आपण ते बघूया आधी. भारतीय कायद्यानुसार ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882च्या कलम 105 नुसार जेव्हा एखादी व्यक्ती आपली मालमत्ता ठराविक कालावधीसाठी दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यास देते आणि त्याबद्दल भाडे किंवा मोबदला घेते तेव्हा त्याला भाडेपट्टा किंवा लीज असं म्हटलं जातं. मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला मालक म्हणतात म्हणजे लेसर म्हणतात आणि मालमत्ता घेणाऱ्या व्यक्तीला लेसी म्हणजेच भाडेपट्टाधारक असं म्हटलं जात असतं. भाडेपट्टाधारक आणि साधा भाडेकरार यात फरक आहे. अनेक वेळा लोकांना असं वाटतं की दोन्ही एकच आहे, पण तसं नाही आहे, त्यामध्ये फरक आहे. 11 महिन्यांचा हा साधा करार सामान्यतः लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट हे असतं आणि दीर्घ कालावधीसाठी मालमत्तेचा वापर देण्यात आला असेल तर तो लीज असतो. लीज म्हणजे मालमत्तेवर काही प्रमाणात ताब्याचा अधिकार मिळतो आणि लिव्ह अँड लायसनमध्ये केवळ वापरण्याचा अधिकार हा मिळत असतो. हा फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. भाडेपट्टा लेखी असणं आवश्यक आहे का? तर होय. जर 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी भाडेपट्टा घेत असाल तर तो लेखी आणि नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर असणे आवश्यक आहे. रजिस्टर ॲक्ट 1908 नुसार अशा करारांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. जर नोंदणी केली नाही तर भविष्यात कोर्टात त्या दस्तऐवजांचे पुरावे म्हणून महत्त्व हे कमी होऊ शकतं. म्हणून रजिस्टर करणं अतिशय गरजेचं आहे. भाडेपट्ट्यात कोणत्या बाबी नमूद कराव्यात? मालमत्तेचे संपूर्ण वर्णन, मालक व भाडेपट्टा धारकांची संपूर्ण माहिती म्हणजे दोघांची माहिती व्यवस्थित भरली पाहिजे. भाडेपट्ट्यांचा कालावधी किती कालावधीसाठी आहे ते लिहिलं पाहिजे. मासिक किंवा वार्षिक भाडं किती आहे ते देखील लिहिलं पाहिजे, म्हणजे किती अमाऊंट आहे ते लिहिणं गरजेचं आहे. ठेव रक्कम म्हणजेच काय, डिपॉझिट किती ठेवले आहे ते देखील लिहिलं गेलं पाहिजे. वीज म्हणजे लाईट बिल, पाणी बिल व इतर सर्व लिहिलं खर्च जो असेल तो लिहिला पाहिजे. दुरुस्तीची जबाबदारी म्हणजे काही प्रॉब्लेम आला, काही ते खराब झालं तर कोण दुरुस्त करेल याबद्दल त्याच्यामध्ये लिहिलेलं पाहिजे. करार संपुष्टात आणण्याची पद्धत म्हणजेच तो करार कसा संपुष्टात आणला पाहिजे नंतर ते देखील त्यात लिहिलं गेलं पाहिजे. मालमत्तेचा वापर कोणत्या उद्देशासाठी होणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तो कशासाठी आपण वापरणार आहे ते त्याच्यात ॲड केलंच पाहिजे. मालकाचे अधिकार. आता मालकाचे कोणते अधिकार असतात? भाडेपट्ट्यामध्ये मालकाला कधी महत्त्वाचे अधिकार असतात तर वेळेवर भाडे घेण्याचा त्याला अधिकार आहे. कराराच्या अटींचे पालन करून घेण्याचा त्याला अधिकार आहे. करार संपल्यानंतर मालमत्तेचा ताबा परत घेण्याचा त्याला अधिकार आहे आणि नुकसान भरपाई मागण्याचा देखील त्याला अधिकार आहे. म्हणून कुठलाही करार करताना म्हणजेच काय, अशा नोंदी करताना त्यात व्यवस्थित लिहिलं गेलंच पाहिजे आणि त्या रजिस्टर असल्या पाहिजे. भाडेपट्टाधारकांचे अधिकार. भाडेपट्टा घेण्याच्या व्यक्तीलाही कायद्याने संरक्षण दिलेले आहे. त्यात शांततेने त्यांनी मालमत्तेचा वापर केला पाहिजे. तसंच त्याचा कुठला वापर करण्याचा त्याला अधिकार आहे. तसंच करारातील अटींचा लाभ घेण्याचा त्याला अधिकार आहे. बेकायदेशीरपणे बाहेर काढले जाणार नाही याचे संरक्षण त्याला मिळत असतं. तसंच आवश्यक माहिती मिळविण्याचा त्याला देखील अधिकार आहे. भाडेपट्टा रद्द कधी होऊ शकतं तर कराराचा कालावधी पूर्ण झाल्यावर रद्द होतं. तसंच दोन्ही पक्षांच्या परस्पर संमतीने भाडे न भरल्यास, तसंच करारांच्या अटींचा भंग झाल्यास आणि कायदेशीर नोटीस देऊन या पद्धतीने रद्द होऊ शकतो. वाद निर्माण झाल्यास काय करावं, म्हणजे जर दोघांमध्ये वाद निर्माण झाला तर काय केलं पाहिजे? प्रथम लेखी नोटीस द्यावी. परस्पर चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे दोघांच्या बोलण्याने जर काही सॉल्व्ह होत असेल तर आधी ते त्यांनी केलं पाहिजे.
आवश्यक असल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो. नोंदणीकृत करार असल्यास आपली बाजू अधिक मजबूत होत असते. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. म्हणून नोंदणीकृत करारच तुम्ही केला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे, अनेक लोक आणि नातेवाईक किंवा त्यांचे नातेवाईक किंवा मित्रांमध्ये विश्वासाने तोंडी व्यवहार करतात, परंतु भविष्यात वाद झाल्यास तोंडी व्यवहार सिद्ध करणे कठीण जातं. म्हणून कोणताही भाडेपट्टा करताना लेखी करार नक्की करा. योग्य स्टॅम्प ड्युटी भरा. आवश्यक असल्यास नोंदणी करा. सर्व अटी स्पष्ट लिहा. व्यवहाराचे पुरावे जतन करून ठेवा. खाजगी मालमत्तेचा किंवा भाडेपट्टा हा फक्त एक कागद नसून दोन्ही पक्षांचे हक्क आणि जबाबदाऱ्या निश्चित करणारा महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे, हे लक्षात ठेवा. योग्य पद्धतीने भाडेपट्टा तयार केल्यास भविष्यातील अनेक वाद तुम्हाला टाळता येतात आणि आपले कायदेशीर हक्क हे सुरक्षित ठेवता येतात, म्हणजेच सुरक्षित राहतात. या पद्धतीने भाडेपट्टा याबद्दल मी तुम्हाला कायदेशीर माहिती सांगितलेली आहे. आपल्याला माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि काही अडचण असेल तर नक्की मला कॉल करून विचारू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 920 915 56 69. धन्यवाद.